मित्रहो नमस्कार. आपल्या देशातील परीक्षा केंद्रित शिक्षण हे आता भरकटत कसं चाललेलं आहे याचं उदाहरण म्हणजे गेल्या काही दिवसापासून 10वी आणि 12वीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कॉपी प्रकरण आत्ता सुरू झालं आहे असं समजायचं काही कारण नाही. त्याला पण खूप मोठी परंपरा आहे आणि कॉपी आणि परीक्षा यांचं एक आता नातं झालेलं आहे. आपल्या देशामध्ये एक पण अशी परीक्षा सुरक्षित राहिलेली नाही की जिथे कॉपीसारखं एक विकृत हत्यार वापरलं जात नाही. स्पर्धा परीक्षा असो, स्कॉलरशिपच्या परीक्षा असो, 10वीची परीक्षा असो, टाईपरायटिंगची परीक्षा असो, पूर्व परीक्षा असो, कॉपी आणि परीक्षा यांचं एक नातं तयार झालेलं आहे. त्याच वेळेला सरकार कॉपी युक्त अभियान राबवतं की कॉपी मुक्त अभियान राबवतं हे पण कळत नाही. सांगताना सरकार सांगतं की महाराष्ट्र कॉपीपासून मुक्त होईल, पण प्रत्यक्षात परीक्षा मात्र कॉपी युक्त व्हायला लागलेले आहेत. हे सरकारला कळत नाही अशातले भाग नाही. पण कॉपीचा रोग इतका वाढलेला आहे की सरकारच्या चिकटपट्ट्यांना तो दाद देत नाही. पूर्वी फक्त विद्यार्थीच कॉपी करायचे, आता त्यांच्या मदतीला शिक्षक जातात, त्यांच्या मदतीला संस्था जातात, त्यांच्या मदतीला मित्र जातात, त्यांच्या मदतीला सरकारी अधिकारीसुद्धा जातात आणि कॉपी होऊ नये म्हणून बंदोबस्तासाठी असणारे काही पोलीसही त्यांच्या मदतीला जातात. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर असा कॉपीचा उत्सव चालू झालेला आहे. आपण अनेक वेळा अशी चर्चा केली, कॉपी करण्याची वेळच मुलांच्यावर काय येते. त्याचं साधं सरळ कारण आहे की मुलांना शिकवलं जात नाही, जे शिकवलं जातं ते समजत नाही आणि परीक्षेत पास झाल्याशिवाय पुढच्या वर्गात जाताच येत नाही. त्यामुळे तो कॉपीकडे वळतो. कमी श्रमात, कमी अभ्यासात झटपट मार्क मिळवणारा एक वर्ग या निमित्ताने तयार झालेला आहे आणि तो वर्ग आता कॉपीसाठी पारंपरिक चिठ्ठ्या चपाट्या न वापरता अत्याधुनिक विज्ञानाची साधनं वापरतो. त्याच्यात AI आला, त्याच्यात मोबाईल आला, त्याच्यात व्हॉट्सॲप आला, त्याच्यात अजून काहीतरी आलं. ही साधनं इतकी सेन्सिटिव्ह आहेत की कॉपी चालू आहे की नाही चालू आहे हे सुद्धा समजून घ्यायला अडचणी तयार होतात. पूर्वी विद्यार्थ्यांच्या मदतीला शाळा आणि शिक्षक यायचे हे मी सांगितलंच. आता त्याच्यात अजून एक घटक वाढला, तो म्हणजे ट्युशन घेणाऱ्या संस्था. ट्युशन घेणाऱ्या संस्थांनी 12वीचे पेपरच कसे फोडले हिची चर्चा गेल्या काही दिवसापासून खूप सुरू झालेली आहे. अत्याधुनिक साधनं वापरून कॉपी करायला मदत कशी केली गेली ह्याची पण चर्चा चालू आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 100 शिक्षक कर्मचारी यांना निलंबित केले गेलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या कारवाईतला तो एक मोठा विक्रम मानला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई कधी झालेली नव्हती. आता कारवाई झालेल्यांचं पुढे काय होतं हा एक स्वतंत्र विषय आहे. आपल्या पाहण्यात ऐकण्यात कसं कधीच आलेलं नाही आहे की ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांची नोकरी कायमची गेली. ते काहीतरी खटपटी लटपटी करतात, पुन्हा नोकरीत येतात, पुन्हा तोच धंदा करतात. हे चाललेलं आहे कारण या कॉपी प्रकरणाला आर्थिक साधन बनवणाऱ्या शक्तीसुद्धा जन्माला आलेल्या आहे. एक प्रश्नाची किंमत 10,000 हजार, 15,000 लाख रुपयापर्यंत जाते. एक मार्केट तयार झाले कॉपीच्या निमित्ताने आणि हे मार्केट शिक्षण व्यवस्थेला विकृत बनवत आहे. मुळामध्ये ही शिक्षण पद्धती मार्क केंद्री आणि परीक्षा केंद्रे असावी की नसावी हा एक सनातन प्रश्न खूप वर्षापासून चर्चेला जातोय. परीक्षा म्हटले की स्पर्धा येते, परीक्षा म्हटले की मार्क येतात, परीक्षा म्हटली कुणीतरी एक टॉपर असतो, कुणीतरी एक लूजर असतो आणि हे प्रकरण इतकं वाढत जातं ज्याला 33 मार्क पडले तो जगण्याला अपात्र, तो मठ्ठ, तो नालायक
आणि ज्याला 2च मार्क जास्त पडले, 35 पडले, तो जगण्यासाठी पात्र, तो सिकंदर, तो शाना, तो बुद्धिमान. मला कधीच कळलेलं नाही आहे की 2 मार्काच्या फरकामुळं एक नालायक ठरतो आणि एक लायक ठरतो. आपण सातत्याने सांगत आलो की शिक्षण प्रक्रिया ही मार्कावर अवलंबून नसते, तर ती निरंतर चालणारी एक प्रक्रिया असते. सामायिक मार्क कमी मिळवणारा पोरगा कदाचित 9वीमध्ये जास्त मार्क मिळवू शकतो, पण सामायिकच त्याचा पत्ता काढला तर एका सेमिस्टरमध्ये मार्क कमी मिळवणारा पोरगा आयुष्यभर मार्क कमीच मिळवत जाईल का? प्रक्रियेचा काही प्रश्न येणार नाही आहे का? आणि शेवटी आपण ज्ञान कशाला म्हणतो? मार्कानं ज्ञान म्हणतो का आपण? 35 मार्क झाला की ज्ञानी आणि 33 मार्काचा झाला की अज्ञानी? ह्या ज्या व्याख्या आपण करतो आहोत त्याच्यातून आपण बाहेर पडायला पाहिजे. मध्यंतरी बिहारमध्ये एकदा सरकारने असा विचार केला होता की कोणत्याही परीक्षेमध्ये मुक्तपणे कॉपी करायला परवानगीच द्यावी. तो प्रयोग यशस्वी झाला नाही. त्याच्यामागचं लॉजिक असं होतं, ज्याला कॉपी करता येतं त्याच पोराने अगोदर अभ्यास केलेला असावा लागतो. त्याशिवाय परीक्षेमध्ये कोणत्या पुस्तकात, कोणत्या पानावर, कोणत्या प्रकरणात काय आहे हे त्याला कॉपी करण्याच्या वेळेला कळतच नाही. त्यामुळं ही वेळच त्या मुलांच्यावर येऊ नये. तुम्ही बघून लिहा, पुस्तकं समोर ठेवून लिहा, वाचून लिहा, दुसऱ्याचं बघून लिहा. असं झालं तर काय होईल याच्यावर आपल्याकडे चर्चा झाली, पण तो पण विषय हळूहळू मागे पडला. जर शिक्षण टोटल स्पर्धेवरच उभा राहत असेल तर पास होणाऱ्यांची धडपड अधिक वाढते. आणि या सिस्टीममध्ये पास होऊन सुद्धा ज्या मुलांना जागा मिळायच्या असतात त्या मर्यादित आहेत. लाभाच्या जागा मर्यादित आहेत आणि त्या मर्यादित जागा मिळवण्यासाठी परीक्षेच्या निमित्ताने एक महायुद्धच होतं. प्रत्येकाला वाटत असतं आपला पहिला नंबर आला पाहिजे. प्रत्येकाला वाटत असतं मेडिकल इंजिनिअरिंगला जायचं असेल तर 90% मार्क मिळायला पाहिजे. पण हे शक्य आहे का? जेव्हा 10वी आणि 10वीचा रिझल्ट जाहीर केला जायचा, गुणवत्ता यादी जाहीर केली जायची, त्या यादीमध्ये पुढे पुढे असं लक्षात आलं की पहिला नंबर मिळवणाऱ्यांची संख्या 100 पोरांच्यापर्यंत गेलेली आहे. खरं म्हणजे पहिला नंबर एकच असतो, पण 100 पोरांनी एवढे मार्क मिळवले की त्यांचा पहिला आला. समजा पहिल्या नंबरसाठी 5 जागा असतील तर पहिला आलेल्या 100 पोरांच्या मध्ये त्या वाटायच्या कशा? चिठ्ठ्या काढून, जादू करून? पुन्हा तोच मुद्दा राहतो की मार्क केंद्री शिक्षण व्यवस्थेला अजून कोणता पर्याय देता येतो का? आणि हे मार्क केंद्रित सुद्धा आता इतक्या प्रश्नपत्रिका बदलत गेलेल्या आहेत. पूर्वी विद्यार्थ्याला विचार करता येतो की नाही, त्याला एखाद्या विषयाचं आकलन आहे की नाही, त्याचा अभ्यास आहे की नाही, त्याने वाचन केले की नाही, म्हणून मोठ्या उत्तरांचे प्रश्न असायचे. 10 ओळीत उत्तर लिहा, 20 ओळीत उत्तर द्या. ती सिस्टीम पण मागे पडली आणि आता टिकमार्क करायला आलो आपण. टिकमार्क करून पास होणारा विद्यार्थी हा ज्ञानी असतो हे कसं काय ठरवायचं? आणि विचार करून उत्तर लिहिणारा, अधिक शब्दात उत्तर लिहिणारा या विद्यार्थ्याला काही महत्त्वच नाही हे कसं ठरवायचं? ह्या सगळ्या प्रश्नोत्तराच्या मध्ये ही जी मूळ शिक्षण पद्धती आहे, जी वर्षानुवर्षे सदोष चालत आलेली आहे, तिला आता कीड लागलेली आहे, तिला वाळवी लागलेली आहे, तिचा पाया पोखरा लागलेला आहे. आणि या परीक्षेला अनेक मोठी आव्हानं तयार झालेली आहेत. ते आव्हानं स्वीकारण्याची ताकदसुद्धा या पद्धतीमध्ये राहिलेली नाही. सरकार एकीकडे सरकारी शाळा वाचवण्याचा प्रयत्न करतं आणि दुसरीकडे खाजगी शाळेतल्या पोरांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून खाजगी शाळांना मान्यता पण देतं. आता इथे पुन्हा तोच विषय येतो. खाजगीत पोरगा गेला की हुशार होतो आणि सरकारीमध्ये गेला की मठ्ठ होतो. व पोरगा मठ्ठ होऊ नये म्हणून सरकारी शाळेतले अनेक शिक्षक चाचणी परीक्षेमध्ये, वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचे पेपर स्वतःच डाव्या उजव्या हाताने लिहितात.
आता या परीक्षेला काय अर्थ आहे? परीक्षा घेतली, उत्तरपत्रिका कोणी लिहिल्या? मास्तराने. रिझल्ट कोणी लावला? मास्तराने. हे करायची वेळ का आली? कारण त्यांच्या विद्यार्थ्यांनाच लिहिता वाचता येत नाही. आणि सरकार तर सांगते परीक्षा घ्या, नॉमिनल तरी घ्या. पोरं परीक्षेला येऊ शकत नाहीत कारण त्यांना लिहिता वाचता येत नाहीत. ते यायचे बंद झाले तर पुढच्या वर्गात पोरं मिळत नाहीत. ते मिळाले नाहीत तर मास्तरांच्या नोकऱ्या जातात, वर्ग कमी होतात आणि शाळा बंद होतात. म्हणून त्या टिकवण्यासाठी हे सगळे झटपट आणि भ्रष्ट मार्ग आपल्याकडे येत आहेत. यंदातल्या कॉपी प्रकरणावर जी चर्चा झाली ती 10वी आणि 12वीत प्रामुख्याने, पण त्याच्यासाठी वापरलेल्या मार्गावर खूप चर्चा झाली. त्यात गुंतलेल्या घटकांवर खूप चर्चा झाली आणि अशा चर्चेला पण काही फार महत्त्व नाही आहे. कारण तुम्ही ज्ञानाचा मार्ग, शिक्षणाचा मार्ग फक्त आणि फक्त स्पर्धेतूनच जातो, फक्त आणि फक्त मार्कातूनच जातो, फक्त आणि फक्त पास नापासातूनच जातो हे सांगत राहिला तर त्या मार्गावर येणाऱ्यांची, पुढे जाणाऱ्यांची गर्दी वाढत जाईल आणि सगळीच गर्दी काही पेपर लिहून अभ्यास करून पास होणारे नाही आहे. त्याच्यातही मध्यम आहेत, त्याच्यातही कनिष्ठ आहेत. ज्यांना झटपट पास व्हायचं आहे ते कॉपीकडे जाणार, हे आता सिद्ध झालेलं आहे. अशी शिक्षण व्यवस्था पुढे ओढून न्यायची आहे का? आणि तिच्यात जर बदल करायचा असेल तर समाजातले जे महत्त्वाचे घटक मानले जातात त्याच्यात सरकार 1 नंबर आहे, समाज 2 नंबर आहे, पालक आहेत, विद्यार्थी आहेत, शिक्षण आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन शिक्षणाला पोखरणारी ही जी कीड आहे तिचा बंदोबस्त कसा करायचा आणि आपल्या विद्यार्थ्यांना मार्कवादी बनवायचं की ज्ञानवादी बनवायचं, हा एक प्रश्न घेऊन त्याच्यावर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. धन्यवाद.